महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। श्री गणेश्वर महादेव प्रतिष्ठान तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे 11व्या वर्धापन दिनानिमित्त रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम संपन्न झाला। उपसंपादक योगेश पाटील निकम। फुलंब्री तालुका 26/11/2025 रोजी गुणाजी महाराज गाडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह पारायण कथा व ज्ञानेश्वरी पारायण ज्ञान यज्ञ सोहळा चंपाषष्ठी महोत्सव निमित्त कालचे कीर्तन हरिभक्त पारायण शिवनाथ महाराज फुके बापू यांनी केले, तर गुणाजी महाराजांनी आपल्या साधू संतांविषयी व आई वडिलांविषयी आध्यात्मिक चरित्र सांगितले। महाराजांनी मानवाचे जीवनमान बदलण्यासाठी प्रवचन केले। त्यात 3 उद्दिष्टे प्रवचन केले। 1. गोहत्या थांबवावी, वाईट विचार टाळावे, तसेच संतांची संगत करावी यावर बरेचसे प्रवचन केले। 2. चांगल्या दृष्टीने जगाकडे बघावे, पाप करणे टाळावे आणि जगाकडे चांगल्या नजरेने बघावे। जग आपल्याकडे चांगल्या नजरेनेच बघेल, वाईट करू नका, वाईट वागू नका यावर महाराजांनी बरेचसे प्रवचन केले। 3. व्यसन करू नका, व्यसनाआधी जाऊ नका, कोणतेही व्यसन चांगले नाही। व्यसन करणे म्हणजे जीवनाचा अंत आहे। जीवन हे व्यसन करण्यासाठी नाही, व्यसन करायचे असेल तर हरिनामाचे धर्माचे करा, असे अनेक उदाहरणे देऊन प्रवचन केले। या कार्यक्रमाप्रसंगी साधू संत महात्मे तसेच आमदार सौ अनुराधाताई चव्हाण, सौ ऐश्वर्याताई, अभिषेक गाडेकर, सविता फुके, शिवाजीराव पाथीकर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, राम गाडेकर, कृष्णा गाडेकर, भांबर्डे महाराज, आप्पासाहेब काकडे, राजेंद्र ढकले, ज्ञानेश्वर जाधव, श्री गणेश ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण अरुण देऊळगावकर, रामदास मालवणकर, कैलास साळवे, केशव बोराडे, बागडे, नाना चौधरी साहेब, तसेच भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्लीचे मराठवाडा अध्यक्ष माननीय कैलास पाटील गाडेकर, तसेच आविष्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील वरकड, कार्याध्यक्ष योगेश पाटील निकम, उपाध्यक्ष कैलास पाटील गाडेकर, सचिव बापू सोमवंशी, तालुका अध्यक्ष देविदास सरोदे, महिला आघाडी अध्यक्ष सौ बबिताताई सोनवणे, काशी गंगा काळे आंतरसभासदांची उपस्थिती लाभली। श्री गणेश्वर महाराज प्रतिष्ठान वतीने माननीय भांबर्डे महाराज सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार मानले व नंतर मारसावळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।